की ताई आमच्या घरामध्ये मात्र सगळ्यांचंच भाग्य खराब का होतं, त्याला कारण आहे. भाग्य खराब होण्यासाठी काही कारण आहेत. आपण आपल्या घरामध्ये आपलं भाग्य कधी खराब होतं, तेव्हा ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं वस्त्र परिधान करतो त्यावेळेला आपलं भाग्य खराब होत असतं. म्हणून कधीच कुणाचंच वस्त्र परिधान करायचं नाही. तुम्हाला एखाद्या स्त्रीची किती साडी आवडली तरी आवडली म्हणा, पण तुझी साडी मला दे असं कधीच म्हणू नका. वाटलं तर थोडे पैसे खर्च करा, त्याच्यापेक्षा हलकी घ्या, पण परस्त्रीची मात्र वस्त्र कधी घालू नये. पण याच्यावर एक सांगता येईल का, जर तुमच्या घरी तुमची नणंद येत असेल, भाची येत असेल आणि नंदेने जर साडी आणली नसेल आणि तुम्ही जर म्हणाल माझी साडी कशी देऊ, उलट तुमची साडी म्हणजे भाऊजाईनी नंद्याला दिलेली साडी त्यानं काय होतं तर तुमच्या घरी लक्ष्मी प्राप्त होत असते. कधीही नंदेला द्यायचं, कधी नाही म्हणायचं नाही. नाही तर काही काही भाऊजाई फार हलकट आहे, नणंद येणार म्हटली की ती दिवाळीच्या दिवशीच लॉक लावून जाते, कुलूप लावून जाते. अजिबात तसं करायचं नाही. घालू द्या, बहिणी भाच्यांना केल्यानं काही कमी पडत नाही. आणि म्हणून पण तुम्ही तुमचे वस्त्र नंदेला देऊ शकतात, पण इतरत्र कुणाला देऊ शकत नाही. कुणाचे वस्त्र तुम्ही घालू शकत नाही. जर घातले तर आपलं भाग्य खराब होत असतं. दुसरी गोष्ट, भाग्य खराब होऊ नये याच्याकरता काय करावं. काही काही लोकांना तुम्ही बघा दादा, काही काही लोकांना बसल्या बसल्या नख खायची सवय असते, कुरतडायची सवय असते. अजिबात कधी आपलं नख दाताला लागू द्यायचं नाही. काही काही बसल्या बसल्या नख कुरतडतात असतात. तुमच्यामध्ये आहे का असं कोणी? कोणीच नाही का? असल्या तरी तुम्ही मला सांगणार नाही. पण आजपासून अजिबात नख कुरतडायचे नाही. आपण काही उंदीर नाही कुरतडायला. म्हणून काही काही बायांना सवयच असते हो, बसल्यानं कधी शांत बसत नाही. तुम्ही बघा, बसल्यानं आता कधी कधी काही काही बायका कथेत बसतात, म्हणजे फुलं आहेत ना, त्या फुलांच्या पाकळ्या घेतात, त्याच्या पार एक 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 छोटी छोटी काढत काढत चालतात, एकमेकीला मारून फेकतात. काही काहींची सवय असते. कधी कधी कोणी कोणी कोणाच्या पदरीला गाठ मारत बसतं. अजिबात नाही. समजा तुम्ही जर नख काढले, एकतर नख काढण्याचा वार आहे, तुम्ही बुधवारी तुमचे नख काढू शकतात. पण नख जर काढलेत तर अजिबात इकडे तिकडे टाकू नका. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं नख काढतात आणि खाली टाकलं की त्याच्यावरून जर एखादा स्त्री असेल, एखादा पुरुष असेल किंवा एखादा कीटक असेल त्याच्यावरून जात असेल तर त्याचे जेवढे काही दोष आहेत, त्याचे जेवढे काही रोग आहेत तेवढे आपल्याला लागत असतात. हे नख फार भयंकर आहे. म्हणून नख काढल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी तुम्ही वॉशरूम मध्ये जातात तिथेही टाकू शकतात, फ्लॅश करू शकतात, पण ते नख उघड्यावर अजिबात टाकू नका. त्याने काय होतं, आपलं भाग्य मात्र खराब होतं. नख अजिबात कुरतडायचं नाही. लक्षात बसतंय ना तुमच्या? ऐका, सगळ्यात महत्वाचं सांगते, दक्षिण दिशेकडे मुख करून जेवायला बसत जाऊ नका. काही काही दक्षिणेकडे तोंड करून जेवायला बसतात. जेवणासाठी फक्त दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसू नका जेवायला. का बरं? पश्चिमेकडे जेवढी जेवढी माणसं तोंड करून जेवायला बसतात तेवढ्यांच्या पाठीमागे रोग लागत असतात. आणि दक्षिणेच्याकडे तोंड करून बसलोत की सगळं आपण जे जेवण करतो ते मात्र त्या ठिकाणी पिशाच्य योनीला जात असतं. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहेत, म्हणून तिकडे तोंड करून कधी जेवायला बसायचं नाही. जेवायला बसण्याची दोनच ठिकाणं आहेत, एक तर उत्तरेकडे तोंड करून बसा आणि दुसरी गोष्ट पूर्वेकडे तोंड करून बसा. याने काय होतं, आपलं भाग्य खराब होत नाही. पूर्व दिशेला जर तुम्ही तोंड करून जेवायला बसत असाल तर तुमच्या जीवनामध्ये आयु म्हणजे आयुष्य वाढत जातं. आणि उत्तरेकडे जर तुम्ही तोंड करून बसत असाल तर तुमच्या जीवनात मध्ये यश प्राप्त होत असतं. म्हणून कुठून कुठे बसायचं, कुठून कुठे नाही बसायचं हे फक्त लक्षपूर्वक ऐका. मी आज का सांगितलं माहितीये का? आज फार पवित्र दिवस आहे आणि मला असं वाटतं आज तुम्हाला काहीतरी नेता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला याची माहिती दिली. आता